नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तर मित्रांनो, तुम्हाला जर कोणी असं सांगितलं तर म्हणजे या गोष्टी फॉलो करा आणि तुम्हाला 10वीच्या वर्षामध्ये 90% वरती किंवा 95% वरती मार्क्स मिळतील. किती छान वाटेल ना? आणि ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पण ठरेल. मग तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मीही स्कोर केले होते 95 च्या अबोव्ह आणि माझा स्कोर होता 99.20. इफ यू डोंट बिलीव्ह तर मी ऑलरेडी मार्कशीट पण अपलोड केली आहे. तुम्ही ती चेकआउट करू शकता. सो आज आपण पाहणार आहोत की नेमकं कसा अभ्यास करायचा किंवा सुरुवात कशी करायची. कारण प्रत्येक विषयाबद्दल आज आपण डिटेलमध्ये नाही पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करेन. बट आज आपण एक जनरल स्ट्रॅटेजी पाहणार आहोत की नेमकं कसं अभ्यासाला सुरुवात करायची आहे. कारण आता थोड्या दिवसात शाळा सुरू होतील आणि मग त्याच्यामुळे आपण या टिप्स पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा 10वीत असतो तेव्हा आपल्यापेक्षा जास्त प्रेशर इतरांकडून येतं म्हणजे अभ्यास कर वगैरे वगैरे. पण ते थोड्याफार प्रमाणामध्ये ठीक आहे, पण अगदीच तुम्हाला असं नाही करायचं की फक्त तुम्ही अभ्यास करताय. कारण 10th मध्ये असं असतं की तुम्ही थोडाफार अभ्यास करून सुद्धा चांगला स्कोर करू शकता जर तुम्ही कन्सिस्टंट असाल तर. ठीक आहे. सो त्यासोबतच तुम्हाला ट्राय करायचं आहे 10th मध्ये असतानाच की तुमचं जर थोडंफार असं एम असेल की मला JEE करायचं आहे किंवा मला नीट द्यायची आहे पुढे जाऊन, किंवा तुम्ही इतर काही एम ठरवलं असेल तर. सो जर तुम्हाला असं काही एम असेल तर त्याच्यासाठी पण आतापासूनच अभ्यासाला तुम्ही सुरुवात करू शकता. कारण मेन बेस हा 10th स्टँडर्डच आहे. आतापासून सुरुवात म्हणजे कसं, जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डमध्ये असाल तर ट्राय करा की तुम्ही NCERTचे सायन्सचे बुक्स पण रेफर कराल. ठीक आहे. सो तुम्हाला 10चा अभ्यास तर करायचा आहेच, पण त्यासोबतच तुम्ही त्या पण गोष्टी फॉलो करू शकता की आतापासूनच तुम्ही थोडंफार, जास्त आपल्याला डेडिकेट नाही करायचं वेळ त्याला. थोडाफार तुम्हाला एक दिवसातून अर्धा तास वगैरे द्यायचा आहे NCERTला. थोडंफार तुम्हाला सवय होईल NCERTची, कारण तुम्हाला 11th-12thला फक्त NCERTचा अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही ते पण ट्राय करू शकता. दुसरी गोष्ट, खूप प्रेशरमध्ये येऊन अभ्यास करायची गरज नाहीये. जर तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास केलात पूर्ण वर्षभर तर तुम्हाला अजिबात टेन्शन नाही येणार आणि एक प्रॉपर प्लॅनिंग जर तुम्ही ठेवलात तर एका वेळेत तुमचा सिलेबस कंप्लीट होईल आणि तुम्हाला अजिबात कुठलंही टेन्शन न घेता अभ्यास करायचा आहे. दुसरी गोष्ट आहे स्टार्ट अर्ली. स्टार्ट अर्ली असं आपण का म्हणतोय? कारण अर्थात आता आपण जर पाहिलं तर आपल्याकडे कंप्लीट एक साधारणतः 10 महिने वगैरे आहेत. 10 महिने पण खूप जास्त झाले. साधारणतः आता आपल्याकडे जून स्टार्ट होतोय म्हणजे अर्धा संपलेलाच आहे जून. ठीक आहे. सो जून ते डिसेंबर ऑलमोस्ट 6 महिने आहेत आणि वरचे उरलेले 2 महिने. सो असे 8 ते 9 महिने आपल्याकडे सध्या आहेत. सो लवकरात लवकर सुरुवात करा. यासाठी, कारण आपल्याकडे रिव्हिजनसाठी वेळ उरला पाहिजे. लास्टचे काही महिने आपल्याला पेपर सॉल्व्हिंग करायचं असतं, त्यासाठी वेळ उरला पाहिजे. त्यासोबतच आपले काही डिफिकल्ट टॉपिक्स असतात ते आपल्याला क्लिअर करायचे असतात, ते थोडा जास्त वेळ घेतात, त्यासाठी वेळ द्यायचा आहे. दुसरी गोष्ट, मॅथ्स वगैरे जे आहे तर त्याला प्रॅक्टिस खूप जास्त करावी लागते. खूप वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. पेपर्स सॉल्व्ह करावे लागतात. PYQs ज्याला आपण म्हणतो ते. तुम्ही काही इतर पब्लिकेशनचे बुक्स वगैरे रेफर करू शकता. सो हे सगळं करण्यासाठी वेळ पुरला पाहिजे. कारण तुमचं टार्गेट जर जास्त आहे तर यासाठी तुम्हाला लवकरच सुरुवात करावी लागेल. ठीक आहे. सिलेबस कंप्लीट करायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की एक्झाम जवळ आलेल्या असतात. साधारणतः जानेवारी फेब्रुवारी वगैरे सुरू असतो आणि मग आपल्याला कळतं की सिलेबस कंप्लीट नाही होत आहे. त्याच्यानंतर रिव्हिजन होत नाहीये किंवा त्याच्यानंतर पेपर सॉल्व्हिंग केलं जात नाहीये. तर त्याच्यामुळे सिलेबस लवकरात लवकर कंप्लीट करणं गरजेचं आहे. तुम्ही सिलेबस जितक्या लवकर कंप्लीट कराल तेवढा तुम्हाला वेळ मिळेल रिव्हिजनसाठी. कारण रिव्हिजन अतिशय महत्त्वाची आहे. फक्त सिलेबस झालं आणि झालं असं होत नाही. तर रिव्हिजन करणं, पेपर सॉल्व्ह करणं या गोष्टींना पण तेवढंच महत्त्व आहे. ठीक आहे. सेट युअर गोल. जसं की माझा गोल होता त्याप्रमाणे तुम्ही तुमचा गोल काहीतरी सेट करू शकता आणि तो गोल जर तुम्हाला सतत दिसत राहिला तर तुम्ही इन्स्पायर व्हाल. सो तुम्ही तुमचा गोल वगैरे लिहून ठेवा किंवा इफ यू वॉन्ट तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता आणि जेव्हा तुम्हाला तेवढे पर्सेंटेज मिळतील तेव्हा नक्की परत येऊन मला कन्फर्म करा की तुम्ही तुमचा गोल अचीव्ह केलेला आहे. सो नक्कीच तुम्ही हा गोल डिसाईड करा, जेणेकरून तुम्हाला एक रोज रिमाइंडर मिळत राहील की आपल्याला तेवढे पर्सेंटेज मिळवायचे आहेत, त्यासाठी आपण अभ्यास करतोय. कारण कधी कधी असं होतं ना की आपल्याला व्हाय माहितीच नसतो, म्हणजे आपल्याला का करायचं हे माहितीच नसतं. त्याच्यामुळे आपण मग करतच नाही गोष्टी. सो तुम्हाला जर कळलं की आपण हे का करतोय किंवा आपल्याला का करायचंय, का आपल्याला अभ्यास करायचंय, का आपण रोज पुस्तक घेऊन बसतोय, का तर आपल्याला जेवढे पर्सेंटेज मिळवायचे आहेत. आता अर्थात हे चुकीचं आहे म्हणणं की आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास केला पाहिजे. बट कधी कधी असं होतं, ऍज अ स्टुडंट आय कॅन फील की जोपर्यंत आपल्याला परीक्षा येत नाही तोपर्यंत आपण अभ्यासच करत नाही. सो दॅट्स वाय सतत आपल्याकडे जर एखादा गोल असेल की मला एवढं पर्सेंटेज पाहिजे, थोडी मनामध्ये भीती पण असते की जर नाही मिळाले तर मे बी तुमच्या पॅरेंट्सच्या काही एक्सपेक्टेशन असतील किंवा टीचर्सच्या काही एक्सपेक्टेशन असतील त्या तुम्ही पूर्ण नाही करू शकणार. सो थोडीशी भीती जी तुम्हाला अभ्यास करायला लावेल तेवढी भीती सफिशियंट आहे किंवा किंवा तेवढी भीती असली पाहिजे. जास्त ही भीतीला मनात घर करू देऊ नका. ती परत तुम्हाला अभ्यास करू देणार नाही, ओव्हरथिंक करायला भाग पडेल. त्यापेक्षा थोडीशी भीती जी तुम्हाला अभ्यास करायला देते किंवा अभ्यास करायला स्टार्ट मिळवून देते तेवढी भीती असू द्या मनामध्ये. अगदीच टेन्शन फ्री वगैरे राहू नका, मग अजिबात अभ्यास नाही होणार. ठीक आहे. काही पण लिमिटमध्ये असणं चांगलं असतं. सो गोल सेट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला एक स्टार्ट मिळेल, एक इनिशियल पुश मिळेल.
नेक्स्ट आहे प्रत्येक विषयाला तुम्हाला इक्वल अटेन्शन द्यायचं आहे. हे त्या मुलांसाठी आहे ज्यांचं असं असतं, की अरे लँग्वेजचा अभ्यास कोण करतं? अरे हिस्ट्री, जिओग्राफी आता कोण अभ्यासणार? आपण मॅथ्स करूया. किंवा काहींचं असं असतं, की मॅथ्स, सायन्स आवडत नाही. मग आपण फक्त इतिहास, भूगोल करूया किंवा आपल्याला ते आवडत नाही, आपण फक्त लँग्वेजेसवरती फोकस करूया. तर असं नाही करायचंय. प्रत्येक विषयाचा पेपर हा 100 मार्कांचा असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला सेम वेटेज द्यायचं आहे. आय होप तुम्हाला बेस्ट ऑफ 5 रूल बद्दल माहिती असेल. सो बेस्ट ऑफ 5 रूल काय असतो, की 6 विषय आपल्याकडे आहेत आता, ठीक आहे. 3 लँग्वेज असतील, इंग्लिश, मराठी आणि संस्कृत किंवा हिंदी किंवा दोघांचं कॉम्बिनेशन असेल. सायन्स 1, सायन्स 2 मिळून पेपर होतो. मॅथ्स 1, मॅथ्स 2 मिळून पेपर होतो. आणि लास्ट आपला इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र हे मिळून समाजशास्त्राचा पेपर होतो. ठीक आहे. सो असे 6 विषय आपल्याकडे आहेत. त्यातले ज्या विषयांमध्ये टॉप 5 तुम्हाला मार्क्स असतील म्हणजे सपोज की एका विषयामध्ये 90 आहेत, एका विषयामध्ये 70 आहेत, एकामध्ये 85 आहेत, एकामध्ये 75 आहेत आणि एकामध्ये काहीतरी सपोज की 94 आहेत आणि एकामध्ये 65 वगैरे आहेत. ठीक आहे. तर आता सगळ्यात कमी मार्क्स कुठल्या विषयामध्ये आहेत? 65 वाल्या. तर या विषयाला पर्सेंटेजमध्ये घेतलंच नाही जात. फक्त पहिल्या 5 पहिल्या 5 मॅक्सिमम मार्कांना महत्त्व दिलं जातं पर्सेंटेजमध्ये. ठीक आहे. सो एखादा विषय तुम्हाला अजिबातच आवडत नाहीये, म्हणजे कन्सिडर करूया की तुम्हाला समाजशास्त्र अजिबातच आवडत नाहीये. त्याच्यामध्ये खूप जास्त कमी मार्क्स मिळतात आतापर्यंत. तर त्याला अजिबात इग्नोर नाही करायचंय. या रूलचा बेनिफिट घ्यायचा आहे, पण अजिबात इग्नोर नाही करायचा आहे. त्याच्यामुळे थोडाफार तुम्हाला त्याचा अभ्यास मन लावून करायचा आहे आणि अगदी शेवटपर्यंत नाहीच मन लागत आहे, तर मग तुम्ही त्याला बेस्ट ऑफ 5 मध्ये टाकू शकता. ठीक आहे. पण आतापासून असं अजिबात डिसाईड करू नका की अरे आपल्याकडे बेस्ट ऑफ 5 आहे, कशाला याचा अभ्यास करायचा. कारण कुठल्याही विषयामध्ये नापास झालात तर मात्र बेस्ट ऑफ 5 कुठेही कामाला येणार नाहीये. ठीक आहे. सगळ्या विषयांमध्ये पास असाल तरच बेस्ट ऑफ 5 कामाला येतं. ओके. आणि टेन्शन घेऊ नका, 10वी मध्ये जास्त कोणी असं खूप जास्त नापास वगैरे होण्याचा चान्सेस नसतात. याचं रिझन असं आहे की पेपर सध्या तुम्ही पाहताय तर पेपरचा ट्रेंड असा आहे की इझी क्वेश्चन्स पण खूप जास्त विचारले जातात. त्याच्यामुळे मॅक्सिमम मार्क्स स्कोर करणं इझी असतं आणि तुम्ही लवकर अभ्यासाला सुरुवात करताय, तुम्ही सिलेबस प्रॉपर वेळेत कंप्लीट करताय, तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करताय आणि असं जर तुम्ही सगळं करत असाल तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहेत. कारण खूप सारे स्ट्रॅटेजी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, माझ्या स्वतःच्या स्ट्रॅटेजी अपलोड केलेल्या आहेत. सगळा सिलेबस कंप्लीट आहे 10वीचा. त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सगळे विषय आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. अगदी संस्कृत पासून, लँग्वेजेस पासून, इतिहास, राज्यशास्त्र, इंग्लिश, मॅथ्स असेल, सायन्स पार्ट 1, पार्ट 2 सगळं काही अवेलेबल आहे. ठीक आहे. पेपर्स सुद्धा अवेलेबल केलेले आहेत, ते पण चेकआउट करा. नेक्स्ट असं आहे की जे लोक क्लासला पण जातात आणि अर्थात आपण शाळेमध्ये तर जातोच. सो मग दोघांना मॅनेज कसं करायचं? कारण कधी कधी काय होतं की क्लासमध्ये काहीतरी वेगळाच टॉपिक चालू आहे, स्कूलमध्ये वेगळंच काहीतरी शिकवतायत किंवा स्कूलच्या एक्झाम्स येत आहेत, क्लासच्या एक्झाम्स येत आहेत. मग त्याच्यामध्ये काय करायचं असा आपला प्रश्न असतो आणि मग ते दोघं मॅनेज करता करताच दिवस जातो आणि आपण सेल्फ स्टडी नाही करत. ठीक आहे. सेल्फ स्टडी खूप महत्वाचा आहे. तुम्ही क्लासला जाताय, तुम्ही स्कूलला जाताय, कुठेही जाताय, पण जर तुम्ही अल्टिमेटली स्वतःहून अभ्यास नाही केलात तर तुम्हाला ते लक्षात नाही राहणार. ठीक आहे. सो तुम्ही कितीही काही अटेंड करा, तुम्ही इव्हन युट्यूब व्हिडिओज पण पहा, सगळं काही करा, पण जोपर्यंत तुम्ही सेल्फ स्टडी नाही करत तोपर्यंत हे काहीच मॅटर म्हणजे काहीच तुम्हाला बेनिफिट नाही मिळवून देणार. ठीक आहे. सेल्फ स्टडी म्हणजे कसं, तर तुम्हाला तो टॉपिक घ्यायचा आहे, तो स्वतः रीड करायचा आहे. ठीक आहे. रीड केल्यानंतर तुम्हाला काही डाउट्स येतील ते तुम्हाला तुमच्या टीचर्सकडून क्लिअर करून घ्यायचे आहेत. जो काही एक्सरसाइज मधला भाग असेल तो रीड करायचा आहे, क्वेश्चन आणि आन्सर समजून घ्यायचे आहेत, लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मॅथ्स असेल तर फॉर्म्युल्याच्या आधारे आपण कसं न्यूमॅरिकल सॉल्व्ह करू शकतो किंवा फॉर्म्युल्यामध्ये आपण कसे मॉडिफिकेशन करू शकतो आणि मग त्याचा आन्सर येत आहे किंवा आपल्या स्वतःच्या काही टेक्निक्स आपण याच्यामध्ये यूज करू शकतो का किंवा आन्सर अजून इफेक्टिव्हली आपण कसं लिहू शकतो. हे जर लँग्वेजेसमध्ये असेल तर आपण किती इनोव्हेटिव्हली आपला निबंध असेल किंवा जाहिरात असेल, जे काही असेल ते करू शकतो. संस्कृतमध्ये असेल तर तुम्हाला अर्थात श्लोक वगैरे खूप जास्त पाठांतर करावं लागतं. त्याच्यामुळे लवकर सुरुवात करा. कारण असं नाही की तुम्ही आज श्लोक वाचलात आणि उद्या पाठ झालं, असं असेल तर वेल अँड गुड, बट असं होत नाही मोस्टली. त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळा प्रॅक्टिस करावी लागते आणि संस्कृतला तुम्ही जेवढा वेळ द्याल तेवढा तुम्हाला तो विषय खूप चांगले मार्क्स मिळवून देणार आहे. म्हणजे अर्थात संस्कृतमध्ये 99% म्हणजे मार्क्स 100 मार्क्स सुद्धा मिळतात. याच्या मागचं कारण हेच आहे की पाठांतर चोख असलं पाहिजे आणि ते एका रात्रीत वाचलं आणि उद्या आलं असं नाही होत. तुम्हाला त्याला वेळ द्यावाच लागणार आहे. खूप रिपिटेटिव्हली तुम्हाला रिव्हिजन करावी लागणार आहे, तेव्हा कुठे संस्कृत अगदी पक्का होतो. पण संस्कृत असा विषय आहे की तुम्ही आत्ता केलात तर तुम्ही अगदी 12वी-13वी संपली तरीही तुम्ही ते नाही विसरणार. म्हणजे अर्थात आपल्याला तिथे उपयोग नाही होणार त्याचा, बट तरी सुद्धा म्हणजे एक असा हा विषय आहे की तुम्ही तो लवकर विसरत नाही. सो जेवढा तुम्ही टाइम इन्व्हेस्ट कराल तेवढा तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहेत. ठीक आहे. संस्कृत असेल, मॅथ्स असेल, मराठी, इंग्लिश थोडंफार असं आहे की तुम्हाला लक्षात काही ठेवायचं नाहीये. तुम्हाला फक्त रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे, रायटिंग स्किलला वगैरे. ग्रामर तर तुम्हाला येत असावं, नसेल येत तर त्याची पण प्रॅक्टिसच करायची आहे. तुम्ही काही पाठांतर नाही करू शकत. बट संस्कृत हा प्युअरली पाठांतरचा विषय आहे. समाजशास्त्र अगेन पाठांतर, त्यात पण भूगोल असेल तर थोडंफार लॉजिकल आहे, बट इतिहास इज ऑल अबाउट पाठांतर आणि
राज्यशास्त्रामध्ये पण तुम्हाला ऑलमोस्ट पाठांतर हे करावंच लागतं. ठीक आहे. टिप्समध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला PYQs रेफर करायचे आहेत. ठीक आहे. या मुद्द्यावरती आपण पुन्हा देखील बोलणार आहोतच. सो टिप्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे PYQs रेफर करणं आणि यासाठी ओसवाल पब्लिकेशनचं हे जे बुक आहे ते तुम्ही बघू शकता. हे याच्यामध्ये सगळे PYQs अवेलेबल आहेत. ॲक्चुअली आपण एक थोडं लेट सुरू करतो, बट तुम्हाला जर सुरुवातीलाच पॅटर्न कळला तर नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. त्याच्यामुळे हे ओसवाल पब्लिकेशनचं बुक तुम्ही रेफर करू शकता. याच्यामध्ये सगळे PYQs आहेत. त्यासोबतच तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन पेपर सुद्धा पाहायला मिळतील. सॉल्व्ड पेपर्स पाहायला मिळणार आहेत. सो आन्सर कुठेही शोधायची गरज नाहीये. सगळं काही त्या बुकमध्ये अवेलेबल आहे. मेन पार्ट म्हणजे याच्यामध्ये सगळे विषय आहेत. तुम्हाला हिंदी असू दे, संस्कृत असू दे, दोघांचं कॉम्बिनेशन असू दे, सगळे विषय याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. सेमी इंग्लिशसाठी वेगळं आहे, इंग्लिशसाठी वेगळं आहे, मराठीसाठी वेगळं आहे, सगळ्या मीडियमसाठी अवेलेबल आहे आणि एकच बुकमध्ये सगळं पाहायला मिळेल. ठीक आहे. सो हे बुक नक्की रेफर करा. हे तुम्ही आत्ता घेतलं तर तुम्हाला मे बी आत्ता जे आपली एक्झाम झाली 2024ची त्याचा पेपर नाही पाहायला मिळणार. दिवाळीनंतर घेतला तर त्याचा पेपरही पाहायला मिळेल. बट आता घेतला तर फक्त त्या पेपरचा इश्यू आहे ना, त्याचे आन्सर्स मी तुम्हाला नंतर प्रोव्हाइड करेन. सो त्याचा काही इश्यू एवढा नाहीये. बट ट्राय करा की तुम्ही लवकरात लवकर हे बुक रेफर करा, जेणेकरून तुम्हाला PYQs कळतील, क्वेश्चन्स कसे विचारले जातात हे कळतील आणि मग तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे पण कळू लागेल. ठीक आहे. सो प्रत्येक विषयाला तुम्हाला वेळ द्यायचा आहे, अटेन्शन द्यायचं आहे. क्लास आणि स्कूल मॅनेज करताना ट्राय करा की तुम्ही एकाच ठिकाणी फोकस कराल. म्हणजे असं होऊ देऊ नका की तुम्ही दोन्हीकडे पण करताय फोकस आणि कुठे मॅनेजच होत नाही, असं व्हायला नको. ज्याप्रमाणे स्कूलचा सिलेबस चालू आहे शक्यतो ट्राय करा की तुमच्या क्लासमध्ये पण तोच सिलेबस असेल, किंवा असं होत नसेल तर तुम्ही कुठेतरी एकीकडे फोकस करा. कुठे करायचं ते ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं समजतंय. कारण अल्टिमेटली तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेवरतीच मार्क्स मिळणार आहेत. तुमच्या स्कूलमध्ये जे टेस्ट होत आहेत किंवा जे सेमेस्टर होत आहेत, क्लासमध्ये ज्या टेस्ट होत आहेत त्याचे मार्क्स कुठेही पकडले जात नाहीत. म्हणून त्यांना सिरियसली घ्यायचं नाही असं करू नका. कारण त्याच गोष्टी तुम्हाला अल्टिमेटली बोर्ड्समध्ये प्रॉपर पेपर लिहायला, प्रॉपर स्कोर करायला, कुठे काय चुकतंय हे समजून द्यायला मदत करणार आहेत. ठीक आहे. बट तरी सुद्धा ट्राय करा की तुम्ही कुठेतरी एकाच ठिकाणी फोकस कराल आणि ते पूर्ण कंप्लीट कराल. क्लासला फोकस करताय, सुरुवातीपासून क्लासवरती लक्ष द्या आणि शेवटपर्यंत सिलेबस क्लासमध्येच संपवा, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही कुठल्याही प्रकारचं आणि सिलेबस पण वेळेत संपेल. तुम्हाला क्लास नाही लावायचा आहे, नो इश्यू. तुम्हाला असं काही हवं आहे का की म्हणजे क्लास न लावता फक्त सेल्फ स्टडी करून आपण कसा स्कोर करू शकतो? कारण मी हे अजिबात क्लास काही केलं नव्हतं त्याच्यामुळे फक्त सेल्फ स्टडी करूनच अभ्यास केला होता. सो तुम्हाला असं काही हवं असेल की सेल्फ स्टडी फक्त करून आपण कसे एवढे पर्सेंटेज मिळवू शकतो, सो ते पण मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की अगेन एकाच कुठल्या तरी गोष्टीवरती फोकस करायचं आहे. इधर ते क्लास असेल किंवा स्कूल असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास समजतोय ते महत्वाचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे. क्लासला जायचं आहे, स्कूलला पण जायचं आहे, तर वेळ सेल्फ स्टडीला काढायचा आहे. दिवसातून ऑलमोस्ट 2 ते मिनिमम 2 तास, 2 ते 4 तास तुम्हाला स्वतःला अभ्यास करायचा आहे. क्लास आणि कॉलेज म्हणजे क्लास आणि स्कूल सोडून. तरीही आपल्या हातामध्ये 4 तास राहतात. आता हे कसे मॅनेज करायचे हे तुमच्यावरती आहे. ठीक आहे. सो त्याचं प्लॅनिंग प्रॉपरली बनवा. प्लॅनिंगमध्ये मी काय केलं होतं, तर मी प्रत्येक वीकचं असं प्लॅनिंग केलं होतं की प्रत्येक दिवशी एक लँग्वेजचा कुठलीही एखादी लँग्वेज घ्यायची आहे. त्याच्यानंतर सायन्स 1 मंडेला केलं तर सायन्स 2 ट्यूसडेला, मॅथ्स 1 वेनसडेला, मॅथ्स 2 फ्रायडेला, थर्सडेला. ठीक आहे. असं तुम्ही अरेंज करू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. नेक्स्ट आहे एक तर तुम्ही असं करू शकता, एक दिवस सकाळी किंवा दुपारी जेव्हाही तुम्हाला वेळ असेल, कुठलेही 2 तास किंवा 1 तास तुम्ही लँग्वेजला द्या आणि 2 तास तुम्हाला सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2 जे काही असेल त्या दिवशी मंडे, ट्यूसडेनुसार त्याला देऊ शकता. आणि नेक्स्ट आहे कधी-कधी काय करा, लँग्वेजेस स्किप करा आणि सायन्स आणि मॅथ्स मात्र कॉन्स्टंट ठेवायचा आहे. आणि मग तुम्ही काय करू शकता, लँग्वेजेसच्या ऐवजी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स यामधला एखादा विषय, त्याच्यामधला एखादा चॅप्टर घेऊ शकता. सो हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. आता अर्थात सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2 हे तुम्हाला थर्सडेपर्यंत संपेल. मग पुन्हा तुम्हाला सायन्स 1 किंवा मॅथ्स 1 जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला फ्रायडेपासून स्टार्ट करायचं आहे. संडे कम्प्लिटली रिव्हिजन डे असेल. इथे तुम्हाला जे काही तुम्ही पूर्ण वीकमध्ये केलं ते सगळं तुम्हाला संडेला रिवाइज करायचं आहे. कारण अगेन तुम्ही खूप अभ्यास करताय पण अजिबात रिवाइज करत नाहीये, तर असं होणार नाही की तुम्ही रिवाइज न करता तुम्हाला सगळं आठवतंय पेपरमध्ये, असं अजिबात नाही होणार. त्याच्यामुळे रिव्हिजन खूप महत्वाचा रोल इथे प्ले करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन पण चालू ठेवायची आहे. ठीक आहे. सो संडे इज ऑल अबाउट रिव्हिजन सेशन. बाकी तुम्ही लँग्वेजेस आणि हिस्ट्री, जिओग्राफीमध्ये स्विच करू शकता. म्हणजे कधी मंडेला लँग्वेज करा, कधी काय करा. संस्कृत असेल
तर मात्र तुम्हाला आठवड्यातून 3 ते 4 दिवस संस्कृतचा अभ्यास करायचाच आहे. ठीक आहे. कारण त्याला वेळ द्यावा लागतो. मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, थोडंफार तुम्ही त्याच्यामध्ये केलं नाही केलं तरी पण चालेल. कारण त्याच्यामध्ये खूप पाठांतर नसतं. अर्थात ॲप्रिसिएशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मराठीमध्ये पण रसग्रहण वगैरे आहे. पण पूर्ण सब्जेक्ट पाठांतरावरती नाहीये. जसं की संस्कृत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे संस्कृतला थोडंसं जास्त वेळ द्यायचा आहे. आत्ता वेळ दिला तर परत तुम्ही नाही वेळ दिला तरी पण चालेल. कारण एकदा केलं की संस्कृत आपण मोस्टली नाही विसरत. एकदा पक्क केलं की परत तुम्ही ते नाही विसरणार. त्याच्यामुळे आत्ता वेळ द्या. परत एक्झामसाठी तुम्हाला बाकीच्या विषयांना पण वेळ द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे आत्तापासून संस्कृत करायला घ्या. ठीक आहे. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे हेल्थ मॅटर्स. तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करताय किंवा फक्त खेळ असं पण नको. दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, बॅलन्स करायच्या आहेत. थोडंफार तुम्ही रोजचा एक 10 ते 15 मिनिटांचा वेळ काढू शकता तुमच्या हेल्थसाठी. पाणी खूप प्यायचं आहे. स्लीप मेंटेन ठेवायची आहे. सो आत्तापासून एक थोडंसं टाइम टेबल बनवा की प्रॉपरली किती तास तुम्हाला स्लीप हवी आहे किंवा तुमच्या बॉडीला प्रॉपर फंक्शनमध्ये राहण्यासाठी किती वेळाची झोप आवश्यक असते तुम्ही ठरवून घ्या. तुमच्या स्वतःच्या अनालिसिसने ठरवून घ्या. कुठला वेळ तुम्हाला प्रोडक्टिव्ह झोप देतो तो वेळ ठरवून घ्या. ठीक आहे. आता असं पण होतं की रात्री जागून अभ्यास केला पाहिजे की सकाळी उठून केला पाहिजे. हे कम्प्लिटली तुमच्या बॉडीवरती डिपेंड आहे. काहींची बॉडी रात्री अभ्यास करण्यासाठी अलाव करते, काहींची बॉडी नाही करत. बॉडी दुखते किंवा प्रॉपर स्लीप झोप न झाल्यामुळे हेडेक होऊ शकतं वगैरे असं होऊ शकतं. सो तुमच्या बॉडीला जे सुटेबल आहे तो वेळ तुम्ही निवडायचा आहे. तुम्ही कधी प्रोडक्टिव्ह असता तो वेळ निवडायचा आहे. उगाच त्रास द्यायचा नाही शरीराला की रात्री जागता येत नाही तरी पण जागतोय आपण, असं करायचं नाहीये. जे बॉडीला सुटेबल आहे ते वेळ तुम्ही तो वेळ तुम्ही ठरवायचा आहे. ठीक आहे. पीवायक्यूज खूप जास्त महत्वाचे आहे. तुम्ही जर पीवायक्यूज रेफर करत असाल तर तुमचे चान्सेस अजून वाढतात स्कोर जास्त करण्याचे. कारण पीवायक्यूजच्या आधारे तुम्हाला कळू शकतं की नेमके कसे प्रश्न विचारले जात आहेत किंवा नेमका कोणता टॉपिक महत्वाचा आहे. ठीक आहे. वेटेज अगेन महत्वाचं आहे प्रत्येक चॅप्टरचं, प्रत्येक विषयाचं. प्रत्येक विषयासाठी मी वेटेज व्हिडिओ अपलोड केलाय. ते मराठी, हिंदी असो काही असो. प्रत्येकावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सो नक्की चेकआउट करा. पीवायक्यूज खूप महत्वाचे आहेत ते पहा. फ्री वेबसाईट्स आहेत. तुम्हाला पीडीएफ मिळतील टार्गेट पब्लिकेशनवरती वगैरे जाऊन पीवायक्यूजचे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय बाय.